नमस्कार मंडळी, आजकालचं आजूबाजूचं वातावरण पाहता मी ठरवलं आज मला हीच झणझणीत चमचमीत रेसिपी करायची आहे। घरात काही साहित्य संपलं होतं, पटकन बाजारात जाऊन ते घेऊन सुद्धा आले आणि झटपट रेसिपीची तयारी केली। तुम्ही सुद्धा नक्कीच आता ही रेसिपी करून पाहायला हवी। सुरुवातीला काय करायचंय, एका भांड्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यानंतर सारख्याच कपने 1.5 कप बेसन पीठ घ्यायचंय, म्हणजे 1 कप आणि अर्धा कप 1.5 कप बेसन पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, नंतर अर्धा चमचा ओवा असा हातावर चुरून यामध्ये घालायचा, त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट। हे बेडगे मिरचीचं आहे, रंगाला छान आहे आणि तिखट कमी असतं, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात। सर्व सुके साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, त्यानंतर थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी इथे साधारण अर्धा कप पाणी घेतलंय, मला किती पाणी लागलं मी तुम्हाला सांगेलच, तरीही बेसन पीठ आणि गहू पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं। आता इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची, हे पीठ मळताना एका वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण बेसन पीठ आहे सगळं चिकट होणार। अगदी चमचा 2-2 चमचे पाणी घालूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। नंतर आपल्याला याची पारी लाटायची आहे, म्हणून त्याच पद्धतीने घट्टसर पीठ मळा। अर्धा कप मधून साधारण माझं 1-2 चमचे पाणी उरलं होतं, तरीही तुम्ही अंदाजाने घाला। छान पीठ मळल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने मिनिटभर मळून घ्या, म्हणजे व्यवस्थित गुळगुळीत होईल। घट्ट पीठ मळायचं, घट्ट म्हणजे खूप कोरडं नाही, पण सैलसर चपात्यांच्या किंवा पुऱ्यांच्या पिठासारखं ठेवायचं नाही, पुरीच्या पिठापेक्षाही थोडं घट्ट मळायचं। आता झाकून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेव। तर मंडळी, आता आपल्याला 2 वाटणं करायची आहे, एक वाटण कोरडं असेल आणि एक ओलं। तर सुरुवातीला आपण कोरड्या वाटणाची तयारी करू। 1 कप किसलेलं सुकं खोबरं आहे, मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी घेतली होती। आता हे खोबरं तेल वगैरे न घालता लो फ्लेमवर सतत मिक्स करत हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे। खूप लाल किंवा ब्राऊन आपल्याला करायचं नाहीये। कढई जर पातळ असेल तर अगदी गॅस कमी ठेवा। इथे पाहू शकतात खोबरं मी हलकं हलकं तांबूस होईपर्यंत भाजून घेतलंय। कढई माझी पातळ आहे म्हणून मी थोडा वेळ गॅस बंद करते। त्यामध्ये आता पाव कप आपल्याला शेंगदाणे घालायचे। इथे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते तर मी भाजलेलेच घातले। कच्चे शेंगदाणे असेल तर खोबऱ्याच्या आधी पाव कप शेंगदाणे भाजून प्लेटमध्ये काढून घ्या, नंतर खोबरं भाजा आणि नंतर परत त्यामध्ये ते शेंगदाणे मिक्स करून द्या। नंतर 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहे, 1 लहान चमचा भरून खसखस आणि हिरवी मिरची। इथे मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे। नंतर 5-6 लहान आकाराच्या लसूण पाकळ्या, मोठ्या असेल तर 2-3च घाला, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर। आता मंद आचेवरती मिनिटभर हे साहित्य आपल्याला खोबऱ्यासोबत परतून घ्यायचे आहे। खूपच कढई गरम झाली असेल तर गॅस बंद ठेवला तरीही चालेल, कारण कढईच्या हीटमध्ये हे परतलं जातं। एक अर्धा ते 1 मिनिट मी हे मंद आचेवरती छान परतून गॅस बंद केला। आता हे साहित्य एका प्लेटमध्ये काढून आपल्याला गार करून घ्यायचे। हे झालं कोरड्या वाटणाचं साहित्य। आता आपण ओल्या वाटणाचं साहित्य भाजून घेऊया। कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलंय, त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घालायचा आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजत असताना गॅस मध्यम ते मोठा ठेवा, म्हणजे कांद्याला पाणी सुटणार नाही आणि पटकन भाजला जाईल। इथे पाहू शकतात कांदा लाल व्हायला लागला। आता यामध्ये पाव कप किसलेलं सुकं खोबरं घालायचंय। जास्त खोबऱ्याची आता गरज नाहीये, नाश्त्याच्या चमचाने म्हणाल तर फक्त 4 चमचे हे खोबरं आहे। छान असं एकजीव केलं। परत यामध्ये अर्धा इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चिरलेला टोमॅटो। आता हे संपूर्ण साहित्य परत कांद्यासोबत लो मीडियम फ्लेमवर खोबरं तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। साहित्य छान भाजून घेतलं। आता एका प्लेटमध्ये काढून हे ओल्या वाटणाचं साहित्य सुद्धा आपल्याला गार करून घ्यायचंय। तर मंडळी, आपण सुरुवातीला जे कोरड्या वाटणाचं म्हणजेच सारणाचं साहित्य भाजलं, ज्यामध्ये जास्त प्रमाणात खोबरं आणि शेंगदाणे आहे, ते गार झालंय, मिक्सरच्या भांड्यात काढायचं। त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घालायचा आहे, हे चवीला खूप तिखट नाहीये, आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला। आता तुम्हाला ना 2 स्टेपमध्ये मसाले वापरायचे, तिखट आणि मसाला, त्याचं प्रमाण लक्षात येत नसेल तर संपूर्ण भाजीला लागेल इतकं तिखट आणि मसाला एका प्लेटमध्ये काढा आणि मग अर्ध तुम्ही 2 स्टेपमध्ये वापरलं तरीही चालेल। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, फक्त सारणापुरतं मीठ इथे घालायचे। पाणी न घालता मिक्सरला रवाळ वाटायचं आहे। मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर रवाळ वाटायचं, बारीक करायचं नाही।
हे सारणाचं साहित्य मंडळी मी काहीसं रवाळ दरदरीत वाटून घेतलं. एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाण्यांचे काही अख्खे तुकडे राहिले असतील तरीही चालतात, खाताना दाताखाली येतात, छान लागतात. या पद्धतीने रवाळ वाटून घेतलं. सारण आपलं तयार झालंय. आता ओलं वाटून घेऊया. ओल्या वाटणामध्ये आपण टोमॅटो, कांदा वगैरे भाजलेला आहे. ते गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढायचं. गरजेनुसार पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. तर मंडळी खमंग असं ओलं वाटण सुद्धा तयार झालं. आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया. ओलं वाटण आपण बाजूला ठेवलं. सुकं सारण आपण तयार केलंय. सुरुवातीला बेसन आपण भिजवून ठेवलं होतं, मस्त असं मुरलेलं आहे. एकसारखं मळून याचे गोळे करून घेऊया. हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान गोळे करून घ्यायचे. इथे माझ्याकडून थोडेसे गोळे मोठे झाले होते म्हणून 12 झाले. तुम्ही थोडे लहान करा म्हणजे 15 गोळे होतील. तर एकसारखे गोळे करून घेतले. आता बेसनाचे गोळे करून झाल्यानंतर एक गोळा काढून बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे होणार नाही. आता आपल्याला याची पारी लाटायची. पारी लाटताना थोडंसं तेल लावून घेऊया. सुरुवातीला आपण घट्टच मळलंय, पण आपल्याला अजून सोपं व्हावं म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि पारी लाटून घ्यायची. पारी खूप मोठी नाही, खूप जाड नाही आणि अगदीच पातळ नाही अशी लाटायची. आपल्याला याचे मोदक भरून घ्यायचे. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत मोदकांची आमटी करतोय. हे मोदक भरून घ्यायचे, पण आमटी शिजवतानाही काही गोष्टींची काळजी घ्यायची, पुढे सांगते. पारी लाटून झाली, त्यामध्ये मी 1.5 चमचा सारण भरलं आणि मोदकांना कळ्या करतो अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायच्या. बेसनाची पारी असली तरीही अजिबात चिकटत नाही, फाटत नाही, चिरत नाही, काहीच होत नाही. फक्त मळताना व्यवस्थित काळजीपूर्वक मळून घ्या आणि गव्हाचं पीठ सांगितलंय तितकंच घाला, खूप घालायचं नाही. कळ्या करून घेतल्या जशा आपण रेग्युलर मोदकांना करतो त्याच पद्धतीने. या कळ्या एका दिशेने झुकवून घ्यायच्या, जिकडून आपण गोल फिरवणार आहोत आणि छान असं अंगठ्याच्या आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या मधल्या भागातील गॅपने व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचा. किंवा तुम्ही जसे रेग्युलर मोदक करतात त्या पद्धतीने मस्त असं टोकदार नाक ठेवायचं. छान असा कळीदार सुंदर सुबक मोदक तयार झालाय. तुम्ही यापेक्षा हलक्या लहान आकाराचा केला ना तरीही चालेल. आता मी याच पद्धतीने सगळे मोदक भरून घेते. प्लेटला खाली थोडंसं तेल लावलंय म्हणजे चिकटणार नाही आणि त्यामध्ये ठेवते. तर मंडळी, गणेशोत्सवामध्ये तुम्ही सुद्धा एकदा तरी बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही मोदकांची आमटी नक्की करून पहा. फक्त तुम्हाला हवं तर या रेसिपीमध्ये तुम्ही कांदा लसूण टोटली स्किप करू शकतात. मस्त अशी पारी लाटायची, सारण भरायचं, कळ्या करायच्या आणि मोदक करायचे. अगदी सुंदर सुबक मोदक तयार होतात. तुम्ही म्हणाल कशी लागते ही मोदकांची आमटी? चवीला भन्नाट लागते. नॉनव्हेज लवर्स असाल तर नॉनव्हेजच्या चवीला मात देईल इतकी जबरदस्त लागते. मस्त असे मोदक करून झाले. तुमच्या इथे करतात का मंडळी मोदकांची आमटी? मला कमेंट करून नक्की कळवा. काही भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने सुद्धा ही आमटी ओळखली जाते. तुमच्याकडे करत असाल, काय म्हणतात तर मला कमेंट करून नक्की कळवा. या पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले. अगदी सुंदर सुबक आणि रेखीव असे कळीदार मोदक झाले. आमटीची तयारी करूया. आमटी करण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं नाही तेव्हाच यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. हे खूप तिखट नाहीये, रंग छान येतो. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. तेल गरम नसतानाच लाल तिखट आणि मसाला घालायचा, जेणेकरून ते करपणार नाही, त्यांचा रंग छान उतरेल आणि चवसुद्धा एनहान्स होईल. हलकं हलकं तेल कोमट होऊ लागलं की लगेच त्यामध्ये तयार करून घेतलेलं हे ओलं वाटण घालायचं. जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर मसाला करपेल. ओलं वाटण घातल्यानंतर पाणी वगैरे न घालता हे वाटण आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. संपूर्ण रेसिपी तयार करताना तिखट आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. इथे माझं अगदी परफेक्ट झालं होतं, अजिबात तिखट झालं नव्हतं आणि फिक्कंसुद्धा नाही. आता हे वाटण आपण लो मीडियम फ्लेमवर मस्त असं खमंग तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. परतत असताना मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं म्हणजे करपणार नाही. तर मंडळी, इथे 3 ते 4 मिनिटांमध्ये वाटण मस्त परतलं, घरभर सुगंध पसरलेला आहे आणि तेलसुद्धा सुटलंय. आता आमटी करण्यासाठी पाणी घालायचंय. तर मोदक शिजण्यासाठी 15 ते 16 मिनिटं लागतील. त्याचनंतर तुम्हाला आमटी भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशी खायची आहे त्यानुसार तुम्ही दाटसर पातळ ठेवू शकतात. मोदक शिजताना थोडं पाणी लागेल, मोदक फुलतात आणि मोदक खाताना आपण मोदक फोडतो, नंतर आतलं सारण बाहेर येतं आणि मग ते दाटसरपणा वाढत जातो. त्याच पद्धतीने तुम्ही पातळसर ही आमटी ठेवा, खूप घट्ट करू नका. मी साधारण 3 ग्लास पाणी घातलं. यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय. मस्त सुगंध येतोय. आमटीला उकळी येऊ द्यायची.
मोठ्या आचेवर आमटीला खळखळून उकळी आली, जास्त उकळून वगैरे घ्यायची नाही, एक उकळी आली गॅस मध्यम करायचा आणि तयार करून घेतलेले सगळे मोदक यामध्ये सोडून घ्यायचे. मोदक ना सोडल्यानंतर पालथे होतात आणि याच पद्धतीने शिजले जातात. मोदकांची आमटी शिजली की नाही ओळखण्याची खास ट्रिक सुद्धा पुढे सांगणार आहे, म्हणून टेन्शन नाहीये मोदक शिजले की नाही हा विचार करण्याची. सगळे मोदक सोडून झाले, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची. एकसारखे मोदक ढवळून घेतलेले आहे आणि मस्त अशी चमचमीत ही मोदकांची आमटी तयार होते. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर आवर्जून करून पहा, चवीला अप्रतिम लागते, सगळ्यांना खूप आवडेल. एकसारखं आपण ढवळून घेतलंय, मध्ये चमचा आडवा ठेवायचा, अर्धवट झाकण ठेवायचं आणि लो मीडियम फ्लेमवर, अगदी कमी हा मोठा ठेवायचा नाही, 15 ते 16 मिनिटं ही आमटी शिजवून घ्यायची. झाकण असं अर्धवट ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर येते आणि मध्ये तवंग तयार होतो. 5-6 मिनिटांनंतर मध्ये ढवळत राहायचं. तर मंडळी आमटी शिजायला ठेवून 9 ते 10 मिनिटं झाले. मध्ये अजून मी एकदा मिक्स केलं होतं. अजून एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घेईल म्हणजे परफेक्ट आमटी शिजेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत 15 ते 17 मिनिटं मोदकांची आमटी शिजवून घेतली. परफेक्ट अशी मोदक आमटी तयार झालेली आहे. मोदक शिजले की नाही कसे ओळखायचे, तर मोदकच्या तळाला तुम्ही पाहू शकतात खड्ड पडलेला आहे. जी पारी आहे ती आतल्या बाजूला खेचली गेली आहे. तुम्ही पाहू शकता, दिसतंय ते सरळ की खड्ड पडलंय. असं खड्ड पडलं की समजायचं मोदक आपले परफेक्ट शिजलेले आहे, अजिबात कच्चे वगैरे नाही. 15-16 मिनिटात 10 मिनिटांनंतर हळूहळू हे खड्ड पडायला लागतं आणि समजायचं 15-16 मिनिटांनंतर असं परफेक्ट खड्ड पडलं की आमटी तयार झाली. रसा सुद्धा परफेक्ट झालाय. आता जरी थोडा पातळ वाटत असला तरी गार झाल्यानंतर हा दाट होतो आणि खाताना मोदक फोडल्यानंतर सारण बाहेर येतं, म्हणून पातळसरच रसा ठेवायचा. गरमागरम मोदक आमटी सर्व करून घेऊया. तरी मस्त आलेली आहे, मोदक परफेक्ट शिजलेले आहे, अगदी सुंदर सुबक दिसतात. फक्त मोदक करताना खूप मोठे करू नका आणि पारी खूप जाड ठेवू नका. तर खायचे कसे, मोदक एका सर्विंगला 3 वाढू शकतात. मस्त असे मोदक फोडायचे आणि भरली वांगी खातो ना, अगदी त्याच पद्धतीने खायची. फुलका, चपाती, भात, भाकरी कशासोबतही अप्रतिम लागते. मी चपाती आणि भातासोबत सर्व केली होती. या गणेशोत्सवात गोड मोदक तर आपण करतोच, पण ही मोदकांची महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत आमटी नक्की करा. तुम्ही ही आमटी करणार का मला कमेंट करून सांगा. तुमच्या इथे करत असाल तर काय नावाने ओळखतात ते सुद्धा सांगा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.